40 गांव में मराठा समाज की महिलाओं को लेकर कथित आपत्तिजनक और अपमानजनक वक्तव्य का मामला सामने आया है। इस मामले को लेकर सकल मराठा समाज के पदाधिकारी आक्रामक हो गए हैं। डिझाईन्स 2026च्या मजुरी मात्र 1974ची। अधिक माहितीसाठी आजच शोरूमला भेट द्या। समाज के पदाधिकारियों ने 40 गांव शहर पुलिस थाने में शिकायत देकर नवनाथ वाघमारे के विरुद्ध मामला दर्ज करने और कानूनी कार्रवाई करने की मांग की है। मराठा समाज के पदाधिकारियों का आरोप है कि नवनाथ वाघमारे ने एक साक्षात्कार के दौरान समाज की महिलाओं को लेकर कथित रूप से आपत्तिजनक वक्तव्य किया। उनका कहना है कि इस वक्तव्य से समाज की भावनाएं आहत हुई हैं और इससे सामाजिक तथा जातीय तनाव उत्पन्न होने की आशंका है। गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक स्वयंघोषित ओबीसी नेता याने एका YouTube चॅनलवर अत्यंत संतापजनक म्हणजे मलाच नाही तुम्हाला देखील संताप होईल असं गंभीर वक्तव्य केलं। याने YouTube चॅनलला सांगताना सांगितलं की मराठा समाजाच्या मुलींबाबत अक्षरशः घाणेरडं वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या बाबतीत गुन्हे दाखल होत आहे। याच माध्यमातून आम्ही आज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला या नालायक नीच प्रवृत्तीच्या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदनाचं पत्र दिलेलं आहे। शिकायतकर्ताओं ने संबंधित वीडियो भी पुलिस को उपलब्ध कराया है। सकल मराठा समाज के पदाधिकारियों ने पुलिस से मामले की जांच कर नवनाथ वाघमारे के विरुद्ध नियमानुसार कार्रवाई करने की मांग की है। जो नवनाथ वाघमारे हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे। याने आमच्या मराठा समाजाच्या बहिणींवर आमच्या मुलींवर जे काही वक्तव्य केले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो होतो। समाजामध्ये आता अशा प्रवृत्त्या तयार होत आहेत आणि ते फक्त आपले काही जे स्वयंघोषित पुढारी आहेत ते स्वयंघोषित पुढारी आपलं काहीतरी वर्चस्व आहे बा, आपण काहीतरी पिक्चरला आले पाहिजे, आपण टीव्हीला दिसलं पाहिजे याच्यासाठी हे स्वयंघोषित काहीतरी उलट बोलतात। परंतु आता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की असे जे आहेत स्वयंघोषित यांना तिथंच ठेवलं पाहिजे। यांच्यावर आम्ही आता गुन्हा दाखल करायला सांगितला, त्या निमित्ताने गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे जेणेकरून याच्या पुढे कुठली अशी प्रवृत्ती होणार नाही। याच्या सगळ्यात मोठी या वाघमारेची जी नवनाथची ते जरांगे साहेबांनी जे मराठा समाजाचं आंदोलन पेटवलेलं आहे ते आंदोलन त्याच्या डोळ्यात खुपतंय आणि याच्या आंदोलनाला कोणी प्रतिसाद देत नाही। त्याच्यामुळे त्याचं पोट सुटलेलं आहे आणि तो असं नैराश्यपोटी बोलतोय। परंतु नैराश्यपोटी बोलणं म्हणजे तुम्ही काय करतायत की या महाराष्ट्राला पेटवतायत। उद्या जर असं समाजात तेढ निर्माण झाली तर तुमचा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही। आज आम्ही निवेदन दिलेले साहेबांनी सांगितले एसपी साहेबांची चर्चा करतो। जर एसपी साहेब इथं जर गुन्हा दाखल नाही झाला तर आमचा सकल मराठा समाज जळगावला पहिले कलेक्टर कचेरीत मोर्चे नेईल आणि नंतर एसपी साहेबांना निवेदन देईल। आम्ही ते सुद्धा ताकद ठेवलेली आहे आणि आता सकल मराठा समाजाने आता ठरवून घेतलंय की याच्या पुढे या ज्या काही प्रवृत्त्या तयार होतील यांना आता आम्ही इथेच ठेसू कि जेणेकरून महाराष्ट्रात शांतता नांदेल। एवढं बोलतो मी। वहीं समाज के पदाधिकारियों ने चेतावनी दी है कि यदि इस मामले में शीघ्र कार्रवाई नहीं की गई तो तीव्र आंदोलन किया जाएगा। इस मामले में मराठा समाज के प्रतिनिधि खुशाल भिड़े और प्रदीप देशमुख ने भी अपनी प्रतिक्रिया दी है। 40 गांव से ब्यूरो रिपोर्ट, इंडिया आप तक महाराष्ट्र। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिबाफना ज्वेलर्स की। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।